नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 15 म्हणजे बऱ्याच ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे विखुरलेल्या स्वरूपात सांगायचं झालं तर परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव, त्याच्यानंतर नगर जिल्हा, त्याच्यानंतर जालना जिल्हा, संभाजीनगर, सोलापूर जिल्ह्यात आज बऱ्याच ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सर्व दूर पडणार नाही पण बऱ्याच पिकांना असं जीवदान ठरणारा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. मग राज्यात मोठा पाऊस कधी येणार तर राज्यात तुम्हाला एक सांगू इच्छितो की मोठा पाऊस कधी येणार. तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर सध्या तरी मोठा पावसाचं वातावरण नाही, असाच भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपातच पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात फक्त जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मात्र चांगला पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं तर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे हा पाऊस राहणार आहे. शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस, मग ते वाहुनी वडे नाले वाहणारा पाऊस जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात. पण राज्यात सध्या तरी मात्र पूर्व विदर्भ झालं, पश्चिमी विदर्भ झालं, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण पट्टी, खानदेश सर्व दूर असं उडे नाले वाहतील तसा पाऊस नाही. फक्त आज मात्र 14 आणि 15 जुलैच्या दरम्यान मात्र दुपारी 3च्या नंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस पडायला दिसेल. भाग बदलत पर्सनल काहीला सोडून देईल, कुठं पडेल कुठं नाही म्हणून हे लक्षात येतं. पण राज्यात सध्या तरी मोठं नाही, पण राज्यात मात्र 14-15 आज बऱ्याच ठिकाणी ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात येतं. राज्यात नंतर काय होणार आहे, 18च्या नंतर परत एकदा वातावरण चेंज व्हायला सुरुवात होणार आहे. 18च्या नंतर काय होणार आहे, मग हे नांदेड जिल्हा झालं, लातूर जिल्हा झाला, अक्कलकोट, सोलापूर, उदगीर, निलंगा ह्या शेतकऱ्यांचं काय झालं, पाऊस नसल्यामुळे त्यांचे सोयाबीन थोडं सुकत येतं. त्यांना सांगू इच्छितो की 18च्या नंतर तुमचं नांदेड झालं, धर्माबाद झालं, बिलोली झालं, नायगाव, त्याच्यानंतर इकडं त्याच्यानंतर जळकोट, त्याच्यानंतर अक्कलकोट ह्या भागामध्ये मग 18-19 पासून जरा चांगलं तुमच्याकडं पाऊस पडणार आहे. कारण की काय होणार आहे, 18च्या नंतर तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक तिकडे पाऊस पडत राहिल्यामुळं आपल्या महाराष्ट्राच्या सीमालगत ह्या पट्ट्यामध्ये पाऊस येणार आहे म्हणून त्यांच्यासाठी म्हणजे लातूर जिल्ह्यातल्या त्या बॉर्डरच्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. पण राज्यात मात्र 22 तारखेच्या नंतर परत आता वातावरण